आणि अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणा यांच्यात चांगलीच जुंपली। शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले का? संजय खोडकेंनी रवी राणांवर ही टीका केली। राजकारणात देवाला तरी सोडा अशा खोडकेंच्या टीकेवर रवी राणांनी पलटवार केला। या 15 वर्षे आमदार असलेल्या आमदारांनी या साईनगरमध्ये काय केलं तुम्ही पहा। आताही काही भागामध्ये गेलं तर लोक सांगतात की ताईंनी केलेला रस्ता होता, ताईंनी केलेलं हे काम होतं, त्याच्यानंतर काही झालं नाही। म्हणजे तुमच्याजवळ एवढा पैसा येतो, तो पैसा जातो कुठं? खऱ्या अर्थानं याचं ऑडिट करण्याची गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शासनाचा जेवढा जेवढा निधी आला आहे त्याचं ऑडिट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे। शासन एवढा पैसा देतो पण ते पैसे चालले कुठं? शासकीय पैसा आपण घेऊन चाललो का आपल्या काय म्हणतो आपण ते हनुमानगडीवर घेऊन चाललो का? हे तपासण्याची गरज आहे। संजय खोडकेंचं डोकं जाग्यावर नाहीये, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे आणि या मानसिक संतुलनामध्ये ते देवावरही अशा खालच्या स्तरावर उतरतात। राजकारणामध्ये देव तरी सोडला पाहिजे। बजरंगबली इष्टदेव आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये संकट मोचक आहे आणि बजरंगबलीच्या तीर्थक्षेत्रावर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणजे मला असं वाटते संजय खोडकेंचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची गरज आहे।